नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल अनिता खानदेश किचनमध्ये। आज आपण बनवणार आहे रव्याच्या सांजोऱ्या। त्याकरता हा अर्धा किलो रवा घेतलेला आहे। हा रवा जाड आहे। आता याला आपण आधी असाच भाजून घेऊ। रवा हा मंद आचेवरती 5 मिनिट न टाकता असाच भाजून घ्या। हे 4 चमचे तूप आहे, 4 चमचेच टाकायचं। रवा भाजायला मंद आचेवरती 15 ते 20 मिनिट लागतात। बघा 15 मिनिट झालेले आहे। रवा छान भाजला गेलेला आहे। बघा रवा छान फुललेला आहे, म्हणजे समजायचं की आपला रवा भाजून झालेला आहे। रवा थंड होऊ द्या। हे 1 कप पाणी रव्याला लावायचं आणि रवा चांगला चोळून घ्यायचा। हा रवा कमीत कमी 5 तास झाकून ठेवा। 5 तास झालेले आहे। बघा रवा किती छान फुललेला आहे। आता याच्यामध्ये आपण गूळ टाकू। हा 1.5 वाटी गूळ किसलेला आहे। आता हा गूळ आपण ह्या रव्यामध्ये मिक्स करू। गुळाऐवजी तुम्ही साखर सुद्धा घेऊ शकता। गूळ चांगला मिक्स झाल्यानंतर हे मिश्रण 1 तास झाकून ठेवा। खोबरा किस, काजू बदाम, चारोळी। आता हा सुकामेवा आपण तुपामध्ये छान भाजून घेऊ। हे सर्व थंड होऊ द्या। 3 वाटी मैदा आहे, मीठ टाका आणि 4-5 चमचे गरम केलेलं तूप। आता पीठ मळून घ्या। पीठ जास्त घट्ट मळायचं नाही, मीडियम ठेवायचं। हे 10-15 मिनिटं पीठ झाकून ठेवा। गूळ टाकून 1 तास झालेला आहे। बघा मिश्रण किती छान झालेलं आहे। नरम गुळाला पाणी सुटलेलं आहे आणि हे ड्रायफ्रूट आता आपण याच्यामध्ये चांगले मिक्स करू। झालं आता आपलं मिश्रण तयार। ज्या साईडला आपण हे मिश्रण टाकलेलं आहे आणि ज्या साईडला झिगझॅग आहे त्या साईडला असं पाणी लावायचं बोटाने। पाणी लावल्याने सांजरी फुटत नाही। सांजोऱ्या अशा तयार करून एका कॉटनच्या कपड्यावरती ठेवायच्या, म्हणजे त्या चिटकत नाही खालून आणि लवकर सुकतात। तेल चांगलं कडक गरम करून घ्या आणि गॅस करा कमी आणि मंद आचेवरती सर्व सांजोऱ्या चांगल्या तळून घ्या। झाल्या आपल्या सांजोऱ्या तयार। रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा आणि लाईक करा।